एका तळघरात जाणाऱ्या वाटेवर आपण आहोत आणि तुम्ही बाहेर हे दोन्ही बघताय. हे जे दरवाजे आहेत ते लोखंडी आहेत. जाड लोखंडापासून बनलेले हे दोन्ही दरवाजे आणि ते पार केल्यानंतर तुम्ही खाली उतरता. आपण सध्या आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्यालयाच्या, म्हणजे मुख्य इमारत आहे, ऐतिहासिक इमारत, त्या इमारतीच्या तळघरामध्ये. या तळघरामध्ये नेमकं काय दडलंय आपण थेट खाली जाऊनच पाहूया. तळघरामध्ये दिवे नसतात किंवा उजेड पोहोचू शकत नाही, हवा पोहोचू शकत नाही. यासाठी या तळघरात आत 4 हवेचे स्रोत देणारे किंवा खिडक्या आहेत आणि या खिडक्यांमधून इथे पूर्वी त्या काळामध्ये कदाचित हवा येत असेल, कारण साधारणतः एक 15 ते 20 फूट खाली तळघरात आपण आहोत आणि त्याचा व्यास किती मोठा आहे हे आपण सध्या पाहतोय. या दिशेला आधी मी तुम्हाला दाखवतो एक पेटार आहे, तो आतमध्ये ठेवलेला आहे. हे असेच पेटारे खरं तर इथे ठेवले जायचे. हा लाकडी पेटार आहे पण लोखंडी पेटारे असायचे आणि ते पेटारे नेमके कसे असायचे ते देखील पाहायचे. पण त्याआधी हवेचा स्रोत यायला किंवा हवा आत येण्यासाठी, उजेड आत येण्यासाठी अशा पद्धतीच्या खिडक्या, मात्र त्या देखील आत जर तुम्ही पाहिल्या तर त्याला जाळी लावलेली आहे. ती सुरक्षितता पाळली गेली, कारण हे तळघर होतं पैसे ठेवण्यासाठी. आत आल्यानंतर तुम्ही 2 गेट पाहिलेत, तिसरा गेट हा आहे आणि याच्यानंतर म्हणजे हा लोखंडी गेट नंतर मुख्य खोली किंवा आतली खोली ही आहे आणि या खोलीमध्ये हे असे पेटारे पूर्वी ठेवले जायचे. म्हणजे मध्य रेल्वे ज्यावेळेला हे मुख्यालय बनवलं त्यानंतर मध्य रेल्वेचे जे काही पैसे असायचे, हे पैसे त्यावेळेला बँकेत ठेवले जायचे नाहीत, सगळे व्यवहार रोखीने व्हायचे आणि म्हणून पैसे ठेवण्यासाठीची ही खोली होती. आणि या खोलीमध्ये यायला तुम्हाला केवळ एकच रस्ता आहे, फक्त आत वारा येण्यासाठी 4 खिडक्या ठेवलेल्या आहेत. मात्र या खिडक्या देखील वर आहेत आणि त्याला पूर्णपणे कडेकोट सुरक्षितता पाळली जावी यासाठी लोखंडी बंद केलेलं आहे. दुसरी एक छोटी तिजोरी इथे देखील आहे. इथे देखील काही महत्त्वाच्या वस्तू किंवा कागदपत्र ठेवली जात असावीत. आता पूर्ण ते बंद आहे, लॉक केलेलं आहे. आणि ज्या पेटारांमधून पैसे यायचे, म्हणजे कुठेही मध्य रेल्वेचे जे व्यवहार व्हायचे किंवा ते तिकिटासाठी पैसे असायचे किंवा कोणाचे चलान कापले जायचे किंवा काय, त्यासाठी हे पेटारे होते आणि यामधून पैसे यायचे. आणि हे पैसे या पेटारातून, हे पेटारा लोखंडी आहे पूर्णपणे, म्हणजे त्यामुळे खोलताही येत नाही किंवा ते उचलणं देखील कठीण आहे. 4 लोकांना देखील उचलता येत नाही आणि म्हणूनच पैसे जर खाली, एवढ्या जमिनीच्या खाली आणायचे असतील किंवा हे पेटारे आणायचे असतील तर त्यासाठी ही व्यवस्था होती, जी इंग्रजांच्या काळातली ही व्यवस्था आहे. इथूनच ही लिफ्ट आहे, पण चैन किंवा लोखंडी साखळीच्या माध्यमातून ही लिफ्ट त्यावेळेला चालत होती. हे पेटारे ते खाली आणले जायचे आणि इथून पुन्हा ज्या वेळेला पेटारे न्यायचे असतील त्यावेळेला त्याचाच वापर केला जायचा. हे सध्या पेटारा एक ठेवलेला आहे इथे. डागडुजी आत्ताच करण्यात आलेली आहे. खरं तर याचा शोध काही वर्षांपूर्वीच लागलेला आहे, मात्र आता त्याची डागडुजी केली आहे जेणेकरून जे बाहेरचे लोक येणार आहेत किंवा लोकांना जर पाहायचं असेल तर त्यांच्यासाठी काही वर्षात कदाचित म्युझियम म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो मध्य रेल्वेकडून. पण 1970 पर्यंत याचा वापर होत होता, या खोल्यांचा वापर केला जायचा. 1970 पर्यंत रोखीने सगळे व्यवहार होत होते आणि त्यानंतर हे व्यवहार बंद झाल्यानंतर आता या खोल्या बंद झालेल्या आहेत. पण ज्यावेळेला 1878ला इमारतीचं बांधकाम सुरू झालं त्याच वेळेला या खोलीची देखील निर्मिती करण्यात आली. 1887 मध्ये काम पूर्ण झालं आणि त्यानंतर या खोलीचा वापर सुरू झाला, तो अगदी 1970 पर्यंत, आणि आता बंद झालेला आहे. पण पुन्हा एकदा त्याची डागडुजी करून सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी कदाचित काही वर्षामध्ये ही खोली खुली केली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह मी सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई.